फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते आपल्याला थोडं आटवून घ्यायचं आहे. दूध आटवल्याने कस्टर्डचा फ्लेवर खूप छान येतो. इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला थंड दूध टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर बघा मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे. दूधही बऱ्यापैकी आटलेलं आहे. यामध्ये कस्टर्ड पावडरचं दूध आपल्याला मिक्स करायचं आहे. परत हे दूध छान मिक्स करायचं आहे. कलर बघा किती मस्त आलेला आहे. कस्टर्ड पावडरमुळे दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे. कस्टर्डला व्हॅनिला फ्लेवर येण्यासाठी मी इथे 1 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकले आहे. यामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे गोड लागते त्याप्रमाणे साखर घालायची आहे. दुधाचा दाटसरपणा बघा कसा वाढलेला आहे. आता मी गॅस बंद करत आहे आणि हे दूध आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की दूध थंड होईपर्यंत ते मध्ये मध्ये आपल्याला सतत फिरवायचं आहे. यावर साय धरता कामा नये. आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आपण आता हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊया. कस्टर्ड आपलं मस्त थंड झालेलं आहे. ते मी एका बाउलमध्ये काढते आहे. कस्टर्डमध्ये टाकण्यासाठी मी इथे काही फ्रूट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये बनाना कट करून घेतलेले आहे, ॲपल कट करून घेतलेला आहे, त्यानंतर किसमिस घेतलेली आहे, त्यानंतर कट केलेले बदाम घेतलेले आहे, ब्लूबेरी घेतलेले आहे आणि हे थोडे अनारचे दाणे काढून घेतलेले आहेत. मी यामध्ये हे फ्रूट्स ॲड करत आहे. पहिले ॲपल टाकत आहे, बनाना, ड्रायफ्रूट्स, ब्लूबेरी आणि डाळिंबाचे दाणे टाकायचे आहे. आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. प्रकारे रेडी झालेलं आहे आपलं मस्त उन्हाळ्याचं छान डेझर्ट फ्रूट कस्टर्ड. मला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.